ते स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे सर्व चषक सौजन्य ज्या पद्धतीनं या संपूर्ण टुर्नामेंट साठी अगदी व्यासपीठाच्या समोर आपण पाहतो चमचमणाऱ्या ट्रॉफीज आहेत आणि सन्माननीय शंकर निकम अण्णा यांच्याकडून हे सहकार्य झालेलं आहे. संपूर्ण गाव एकत्र आणण्याचं काम अमृतवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं गेलं. खरं तर युवा खेळाडू देखील या मैदानावरती खेळले, एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम खेळ केला गेला. SN11 या संघानं विशेष करून सर्वांची मनं जिंकली. लगातारचे 2 दिवस SN11 या संघाच्या सर्वच खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये जो काही संघर्ष केलाय निश्चित युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनाच लक्षात राहणार आहे. त्यासोबतच युवा खेळाडूंनी देखील जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि अमृतवाडी गावचं क्रिकेट किती दर्जेदार आहे या टुर्नामेंट मधून कळत आहे. कारण सगळ्या 10च्या 10 टीम्स टप होत्या. 10च्या 10 टीम्स मध्ये सगळे जबरदस्त खेळाडू होते. कोणतीच मॅच वन साइड आपल्याला पाहायला मिळाली नाही. सगळ्या मॅच काटाटक्कर झाल्या. सेमीफायनल दुसरी दोन्ही बाजूला तगडे खेळाडू, दोन्ही बाजूला बलाढ्य खेळाडू. टॉस जिंकल्यानंतर प्रथम दत्तकृपा 11 या संघानं बॅटिंगचा निर्णय कळवलेला आहे आणि गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले स्वामी 77 या संघाला. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दत्तकृपा 11 अर्थात अक्षय सपकाळे यांच्या मालकीचा असणारा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रवीण हगवणे तात्या आणि महेश यादव यांच्या मालकीचा असणारा संघ पाहायला मिळतोय. खरं तर 10च्या 10 टीम्स आणि 10च्या 10 टीम्सनं खूप चांगली भूमिका मैदानामध्ये बजावलेली आहे. मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये दाखल होणारा पहिला संघ सेमीफायनल मधून आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे अर्थात कैलास किंग्स 11. स्वप्नील शेवते यांची पॅट तळपली. 6 बॉल 17ची गरज असताना या खेळाडूंना लगातारचे चौकार 4 खेळले आणि त्यानंतर एक सिंगल करून आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये पोहोचवलेलं आहे. ही मॅच इम्पॉर्टंट आहे, महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगणार आहे. एका बाजूला चांगले बॉलर आहेत, दुसऱ्या बाजूला देखील चांगले बॅट्समन, खास करून अभय शिर्के या खेळाडूकडे विशेष लक्ष आहे. कारण ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये 2 खेळाडू आहेत, त्यामध्ये एका पहिल्या नंबरवरती स्वप्नील शेवते तर दुसऱ्या नंबरवरती अभय शिर्के आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या चला. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर केतन हेरकळ सर आहेत आणि त्यासोबत खानापूर गावचे दादा आहेत. यांनी मात्र खूप चांगली साथ या संपूर्ण टुर्नामेंटला दिले किंवा खूप जबरदस्त सहकार्य केलेलं आहे. तर यूट्यूब वाहिनी स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीद्वारे खूप चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक बॉलर अनुराग शेलार लेफ्ट हँडेड बॉलर आहेत आणि हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आहेत लेफ्ट आर्म अराउंड द विकेट स्ट्राईक वरती अभय शिर्के. सेमीफायनल क्रमांक 2 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल कंप्लीट केली गेली. पहिल्या बॉल वरती एक धाव आणि त्यानंतर आता स्ट्राईक वरती अमर. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. वेगवान बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, अगदी यष्टीरक्षक प्रवीण यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय. हा स्ट्रोक कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न झाला परंतु एक धाव मिळाली आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक बॉलर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला आणि ओव्हर थ्रोच्या द्वारे टोटल एक सिंगल कंप्लीट केली जाईल. टोटल 4 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल झालेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. दत्तकृपा 11 या संघाचा विचार केला तर लगातारच्या 3 मॅचेस जिंकल्या, शेवटच्या मॅचला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु स्वामी 77 हाही संघ कमी नाहीये. बॉल थांबवलाय महेश यादव टीम ओनर. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागतायत 5 धावा. पाच धावा धाव फलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. त्याला आवडलं नाही ते टिकून खेळ म्हणलं.
ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आयकॉन प्लेअर मंदार येवले बॅकफुट वरती आले, चांगला स्ट्रोक खेळलाय, गॅप मधून बॉल फरार होतोय, 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार. या चौकाराची गरज होती आणि अमर यांची बॅट आता तळपले. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये सेन्सिबल होते किंवा थोडेसे शांत होते, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर ते अशांत वातावरण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. टॅप स्ट्रोक खेळलाय, लगातारचा दुसरा बॉल, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर. अमर अंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्राईक पोझिशन घेतील अक्षय. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय, वाईड बॉल, पंचांच्या हात जमिनीला समांतर, अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 14 रन. हा स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, फॉलोअर थ्रू मध्ये तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. बॅकफुट वरती आले, समोर खेळला, अनुराग शेलार बॉल पर्यंत पोहोचले, परंतु लॉंग ऑन रिजन फोडलाय, आलाय संघर्षाचा चौकार. लेग स्टंप, व्हाईट बॉल. हा स्ट्रोक देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप मिळालाय. ओहो बोर्ड वरती. ओहो यावेळेसचा देखील बॉल थांबवण्याचा प्रयत्न होता, परंतु हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. अप्रतिम बॅटिंग. या ओव्हर मध्ये मात्र गिअर चेंज केलाय. या ओव्हर मध्ये संपूर्ण धावफलकाचा आकार बदलण्याचा प्रयत्न अक्षय आणि अभय शिर्के यांनी केलेला आहे. टोटल 33 रन स्कोर बोर्ड वरती. हा देखील बॉल, वा भाई वा, लाजवाब बॅटिंग. अक्षय सेट ऑन फायर. तब्बल 37 धावा. 37 रन्स ऑन द बोर्ड. माई स्टेडियम अमृतवाडी या ग्राउंड वरती रंगलेला क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा आहे. हा बॉल चांगला आहे, ही लाईन चांगली आहे, बॅकफुट वरती भरपूर आले, डॉट बॉल आलाय आणि प्रत्येक डॉट बॉल देखील महत्वाचा आहे. डॉट बॉल सोने के बराबर. ऑन साइडला खेळाय, क्षेत्ररक्षक आहेत, रोहन निकम बॉलला फील्ड करतायत. एक घेतली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 38 या धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये तब्बल 19 रन आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या, या ओव्हरमध्ये 19 आणि आता षटक क्रमांक 4. चला स्पीड घ्या, टीम मीटिंग साठी जास्त वेळ नाहीये. स्पीड घ्या, स्पीड घ्या. 38 रन स्कोरबोर्ड वरती. लास्ट ओव्हर, शेवटची ओव्हर. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय, वाईड बॉल. प्रवीण यांनी बॉल फील्ड केलाय. टीम ओनर एका बाजूला आहेत. ही लाईन चांगली, डॉट बॉल. दोन्ही टीम ओनर्स एकमेकांच्या समोर. आडवा बॅटनं बॉल चाललाय 4 धावांसाठी. सुपर क्लासिकल चौकार. एका बाजूला अक्षय सपकाळ आहेत तर दुसऱ्या बाजूला महेश यादव. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल, विकेट. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा बॉल. अक्षय यांचा स्ट्रोक फसला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला कुणी गडबड करू नका. बाहेरून कुणी बोलणार नाही. अंपायरचा डिसिजन अंतिम आहे. आपापसात आपापल्या टीम मध्ये कोणती चर्चा होणार नाही. टीमच्या विरोधामध्ये मैत्रीपूर्ण लढती आपण पाहतो किंवा मैत्रीपूर्ण क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा पाहायला मिळतो आहे.
त्या बाजूच्या ज्या खुर्च्या आहेत ना त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर थांब जाव थोड्याशा घ्या, 2-3 फूट घ्या, कारण ज्यावेळेस ओव्हरथ्रो झाला त्यावेळेस एक खेळाडू त्या खुर्चीवरती आदळला होता, इजा होऊ शकते, दुखापत होऊ शकते एखाद्या खेळाडूला. टेबल सुद्धा थोडासा मागे घ्या, तो एक खेळाडू त्या टेबलवरती देखील गेला होता, त्यामुळं दुखापत होणार नाही याची भूमिका आपण घेणार आहोत. बाउंड्री लाईनच्या 4 ते 5 फूट मागे घ्या सगळे चेअर्स आणि टेबल. प्लेअर कुणीही मेन स्क्रीन वरती जाणार नाही, फक्त अंपायर्स तिथे थांबतील आणि युट्यूब टीम. चला, इट्स आउट, फलंदाज बाद. 3 बॉल आणि 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लॉट ओव्हर किंवा डेथ ओव्हर आहे, महत्वाचे ओव्हर. हाणामारीचं षटक किंवा निर्वाणीचं षटक. अजूनही 3 बॉल या ओव्हर मधले. टॅप स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. मस्तकपदी या दस्तक उमेश पहिल्याच बॉल वरती केलंय स्वागत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने 48 रन स्कोरबोर्ड वरती. अभय स्ट्राईक वरती. टॉस बॉल खेळलाय, टॅप स्ट्रोक आहे, खूप चांगला स्ट्रोक मैदानामध्ये आणि अंत भला तो सब कुछ भला. शेवट गोड केला जातोय. शेवटच्या बॉलवरती चौकार. स्कोरबोर्ड वरती 52 रन. मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 53 धावांची गरज आहे इथून पुढे. 24 बॉल आणि 53 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. तब्बल 25,100 रुपयांचं कॅश प्राइज असणारी परिसरातली एक मानाची स्पर्धा. युट्यूब लाईव्ह अगदी सर्वार्थानं चांगल्या स्पर्धा आहेत. तुम्ही जर आपण पाहिलं ना तर या संपूर्ण स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच आहेत. त्यासोबत युट्यूब लाईव्ह आपण पाहतो या स्पर्धा. एक चांगली खेळपट्टी, एक चांगलं ग्राउंड, माई स्टेडियम अमृतवाडी या ग्राउंड वरती रंगलेला एक थरार. त्यासोबत प्रत्येक टीमला स्वतंत्र डगआउट आहे. चांगली लाईट व्यवस्था आणि व्यासपीठ देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे इनिंग आहे किंवा सेकंड इनिंग आहे आणि 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 53 रनची गरज आहे. 24 बॉल 53 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आमंत्रित केलाय. तर बॅटिंग साठी मैदानामध्ये लल्ल्या आणि त्याच्या सोबतीला आयकॉन प्लेअर मंदार येवले. बॉल द नवीन. चला, सेकंड इनिंग साठी नवीन बॉल देऊन सहकार्य करा. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर
पहिल्याच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फॉलोअर थ्रू मध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. आदिल बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला बॉल डॉट. दत्तकृपा 11 तर समोर स्वामी 77 स्वामी 77 हा संघ. पुन्हा एकदा गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. ओव्हर थ्रो बॅकअप मिळाला. एकच धाव. डॉट बॉल निर्धा बॉल. एक धावच्या मदतीने धावफलकाला आकार येईल. स्कोरबोर्ड एकच झाली. 2 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो लाईट आणि स्टेज व्यवस्था गुरुकृपा डेकोरेटर्स पाचवड प्रोप्रायटर श्री संजय जाधव यांच्याकडून देखील खूप चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदार थोडे स्ट्रगल करतायत पहिल्या ओव्हरमध्ये. 2 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस लॉंग ऑन रिजन मध्ये एकच सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा धावफलकावरती 3 रन आणि आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मान्यवरांचे शुभागमन होते. गौरव गायकवाड आणि अनिल पवार यांचं शुभागमन झालेलं आहे आणि यांना सलामी देणारा एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालं. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अमर यांच्याकडून बॅटिंग युनिट मध्ये चांगली भूमिका पाहायला मिळाली परंतु आता बॉलिंग कशा पद्धतीने करतात पाहायचंय. बॅकफुट वरती गॅप मध्ये परफेक्ट गॅप. रिकाम्या जागा भरल्या जात आहेत. टोटल 12 रन. धावफलकाचा ग्राफ उंचावलाय. पुन्हा एकदा यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांची तरी भेटली जाते. हाताला स्पर्श करून बॉलच्या माध्यमातून किंवा हाताला चटका देऊन बॉल लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर चौकार येतोय. याही वेळेस 1 बाउन्स स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु थ्रो अगदी वेगाने आला आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. 17 रन टोटल धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. स्ट्रोक फसला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच कॅरी. फलंदाज बाद. लल्ल्या बॅक टू पवेलियन. षटका क्रमांक पहिला खेळाडू बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. टीम ओनर महेश यादव. स्वर्गीय कैलासवासी मनुकाबाई रघुनाथ निकम स्टेडियम अमृतवाडी या ग्राउंड वरती एक दर्जेदार क्रिकेटचा खेळ आपण पाहू शकतो. संपूर्ण परिसरामध्ये या ग्राउंडची चर्चा आहे. यावेळेस 6 बॉल देखील चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा ओलांडून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय आणि 21 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या अखेरीस येणारे 12 बॉल 32 ची गरज. मॅच ऑन. मॅच जिवंत. दोन्ही संघांसाठी मॅच समान स्थितीमध्ये. 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5च धावा आल्या परंतु त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3च रन आल्या परंतु या ओव्हरमध्ये 18 रन वसूल केलेले आहेत आणि आता इथून पुढे 12 बॉल आणि 32 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आयकॉन. स्ट्राईक वरती देखील आयकॉन. बेस्ट वर्सेस बेस्ट. टॅप स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक युवा खेळाडू सिद्धेश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. यंग टॅलेंट. हाईट छोटी परंतु फाईट मोठी आहे.
आणि आयकॉन प्लेअर मंदार येवले यांची जर विकेट काढली तर अभय यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे प्रवीण निकम फौजी यांच्याकडून. आयकॉन प्लेअरच्या विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. टॅप स्ट्रोक खेळलाय, 1 बाउंस बॉल फील्ड केला जातोय. ऐसे कहानी नहीं बनेगी, ऐसे कहानी नहीं चलेगी, नहीं चलेगा इक्का दुक्का, अब चाहिए चौका. चौकार खेळणं गरजेचं आहे. महेश यादव मैदानामध्ये दाखल आहेत. हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये, बॉल चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. 25 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. मंदार जोपर्यंत आहेत तोपर्यंत संपूर्ण डगआउटचं लक्ष या खेळाडूकडे आहे. हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय, परफेक्ट गॅप, 4 धावांसाठी चौकार. डगआउट मध्ये उत्साह. स्वामी 77 या संघाचा डगआउट जर पाहिला तर अगदी लहान जे खेळाडू आहेत ना त्यांच्याकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. 7 बॉल आणि 24 ची गरज, मस्ट निडेड बाउंड्री आहे या बॉलवरती. 7 बॉल आणि 24 धावांची गरज. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा. गॅप मध्ये सो खेळलाय, लगातारचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता इथून पुढे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. या आधीच्या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 17 धावा बनलेल्या आपण पाहिल्यात आणि आता 6 बॉल 20 धावा बनतील काय पाहायचंय. 6 बॉल 20 येणारे 6 बॉल आणि 20 ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, महत्वाची मॅच. क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? क्रिकेट आपल्याला शिस्त पाळायला शिकवतं, क्रिकेट आपल्याला निर्णय घ्यायला शिकवतं, क्रिकेट आपल्याला आयुष्याच्या पटलावरती एकमेकांना साथीदार बनवायला शिकवत असतं. पहिलाच बॉल डॉट बॉल होतो, निर्धा बॉल. 5 बॉल आणि 20 ची गरज. प्रत्येक बॉल वरती मच नीडेड बाउंड्री. पहिला या वेळेचा पहिला स्ट्रोक आलाय महेश यांच्याकडून. 4 बॉल 16 ची गरज आहे इथून पुढे. 4 बॉल आणि 16 ची गरज. हरलो तरी बरारी मारायला क्रिकेट शिकवतं आणि जिंकलो तरी जमिनीवरती राहायला क्रिकेटच शिकवतं. 4 बॉल आणि 16 ची गरज. महाप्रचंड सोहळा आपण पाहतोय माई स्टेडियम अमृतवाडी 2025 मध्ये. यावेळेस मिस फील्ड आणि 1 सिंगल. 3 बॉल 15 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता आशावादी झालाय आणि आता एक्स्ट्रा रनच्या दिशेनं जर आपण पाहिलं तर वाटचाल होईल का पाहिजे. टॅप स्ट्रोक खेळायचे रक्षक आहे, बॉलला फील्ड केलं जाईल आणि आता संपूर्ण सामन्यावरती वर्चस्व मिळवलंय टीम आहे दत्तकृपा 11 अक्षय सपकाळ्यांचा संघ. फील्ड केलंय पायाच्या साह्यानं. क्रिकेटमध्ये फुटबॉल ओव्हर थ्रो 2 धावा मिळतील. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 1च धाव मिळेल. ऑन साइडला खेळलाय, ऐसे कहाणी नाही बनेगी. आणि या ठिकाणी मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ टीम आहे दत्तकृपा 11. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय सपकाळ यांचा संघ. मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये दाखल होणारा दुसरा संघ. मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनालेची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कैलास किंग्स 11